राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती इकडे तिकडे बोंबलत फिरा. तुम्ही माझ्या हातात बघितलं असेल का, म्हणजे मी आवरायच्या तयारीत आहे. तर आम्ही जाणार आहे पप्पा अण्णांच्या मामांच्या गावी, म्हणजे कपलेश्वरला. तर अर्जुनवाड्याला पण जायचं असं म्हणत आहेत, अजून ते काय फिक्स नाही आहे. आता आम्ही आवरणार आहोत. तर चला, फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत. आता चाललोय आम्ही खाली, वरती होतो, जेवलो थोडं, चाललो. अण्णांशी जाऊन पण बसलेत गाडीत आणि म्हणून गडबड करायला त्यांना. आता मला मागं बसायला पाहिजे. फायनली आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत. या काकांना आमच्या अण्णाने इकडं बोलवलं केळ्यांसाठी. ते काका राजू काका आहेत, त्यांच्याकडे केळी चांगली मिळतात. काका अण्णांचे मित्र आहेत, म्हणजे अण्णांचे असं नाही पण सगळ्यांच्याच ओळखीचे आहेत ते. हे बघा, तुम्ही पण ओळखत असाल यांना. मुंबईची लोक कशी ओळखणार आहे त्यांना? तुम्ही पण ओळखत असताना बोलते कसं? पण कोल्हापूरची ओळखतच असणार नाही, नागदेवडीची. काय नाही बाबा, गेला निघालो. बघा ही कांजा केळी. काय नाही काका, 7 ठिकाणी 7 बदलते. बरोबर. तुमच्या केळ्यांसाठी फक्त थांबलेलं इकडं. केळी ठेवते आम्ही, तिकीट. माझगाव, म्हाळुंगे. इथे आत्ती त्यांच्या हसबंडची स्टोरी सांगते की कसं फरोड जातीच्या सापाने त्यांच्या हसबंडच्या पायावरती फुंकार मारून विषबाधा झाली होती. हे बघा, आम्ही आलेलो आहोत अण्णांच्या मामे बहिणीकडे. मला आठवतं मी पाठीमागे जास्वंदाची का कसली तरी फुलंच वेचत होती. तिला लहानपणीच आता आठवायला लागले. ते मला आठवतं, तेव्हा मम्मी पण होती ना आपल्यासोबत. आताच आम्ही आंबे खाल्ले. तर आता आम्ही चाललेलो आहोत दुसऱ्या ठिकाणी. ही आत्ती. चला, बाय बाय. आत्ती म्हणते फोटो मारून गेलेस का माझा? आत्ती म्हणते फोटो मारून गेलेस का माझा? तर आम्ही तिथून बाहेर पडलेलो आहोत. आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत. तर आपण तिथे भेटूया. आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत, म्हाळुंग्यातच. पण आईची मावशी म्हणजे अण्णांची मावसाची. आता आम्ही आलेलो आहोत दुसऱ्या ठिकाणी. हे आमचे पप्पांचे मामा आहेत. आपल्या गावाकडचं शेंगा. अजून आम्हाला 3 ठिकाणी जायचं आहे. अर्जुनवाडा, माझगाव आणि कपलेश्वर. घरच्या शेंगा द्यायला लागल्यात आजी आम्हाला. बघा, थोडस द्या आजी. जास्त नको अगं, खरं जास्त नको. अगं केवढ्या. तर आता आपण चाललेलो आहोत नेक्स्ट ठिकाणी. मामा बच्चेंचं संभाषण चालू आहे. परत कधी काय
अजून महिनाभर आहे. इथं महिनाभर असणार. चला मग युवराज चला मामी चला. तर आता आम्ही जाणार आहोत माझगावला. हे बघा टिकपुर्लीची सुप्रसिद्ध बर्फी खवा बर्फी. खावा बर्फी खवा बर्फी. ते आलं. नाही बघू बर्फी कशी आहे. बघितली बघितली नाही खायची आहे मला तुला. अन्नाला वाक्य तयार केली 2 मिनिटात. काय म्हणतो अरे मस्त एकदम ती. अन्न बाहेर जाऊन खात. आम्ही आता इथे माझगावमध्ये पोहोचलेलो आहोत. पण विषय असा झालाय की पाहुणेच घरात नाही आहेत. लॉक खोलून गेलेत. हेच ते घर आहे जिथे मी माझा टगी दिला होता आणि ह्यांनी कोणाला कुठं आहे? दिला? देवालाच माहिती. लुप्त केला टगीला दिले. घरात कोण नाही. पण वातावरण खूप छान आहे इकडे. तुम्ही आवाज गार दिला पण नाही दिला. बघा किती छान आहे पाणी इकडे. ह्याला काय बोलतात पप्पा? कॅनल. तुमची मुले गेलाय सुंदर. ओ मामी. तुमचा मुलगा आलाय सुंदर. आम्ही तू कशी राग मारायला. त्यांच्या दोन्ही पुरींची लग्न झालेत. तर आम्ही नेक्स्ट ठिकाणी आलेलो आहोत म्हणजेच अर्जुनवाड्यात आलेलो आहोत. घर किती छान आहे बघा. शूटिंग चालू आहे. किती छान आहे बघा. इथं आता आमच्या अन्नासने आळूची पानं पाहिजेत तर इथं आहेत बघा. परी आम्हाला कढीपत्ता काढून द्यायला. दीदी काढते बघा. परी कशी चढाली. पेरू काढून द्यायला आम्हाला. परीने आम्हाला 2 पेरू काढून दिल्यात. गावाकडची मज्जा बघा. हे बघा छान आहे पेरू. पेरू घेतलेले आहेत. आता दीदीला चिक्कू पाहिजे म्हणून परी तिला चिक्कू काढून देते. टिकलीला गावलेला आहे तर बघूया आपण. चला एकदा चिक लागला तुम्ही. हो खतरनाक गोड आहे. घाल असं पिकत चांगला. हे दे. खाऊन बघ. साखर आहे. चला मम्मी. आम्ही आता इथून निघालो. बाय. फोन करा याच्या अगोदर. हे आमच्या पण पप्पांचे पावसाळा झाल्यावर भाऊ आहेत ना. भाऊ आहेत. एंडिंग पण हा, आहे. मामे भाऊ आहेत. हो ते दात बसून आणि झोपलं. ह्यांनी आम्हाला खूप सारे आंबे दिलेत. खूप सारे. संध्या जेवायला आम्ही आता अर्जुनवाड्यातून बाहेर पडलो आहोत. तिथं आम्ही खूप एन्जॉय केला आणि आता आम्ही आमच्या फेवरेट ठिकाणी जाणार आहोत म्हणजेच कपलेश्वरला. फेवरेट ठिकाणी म्हणजे आमच्या मल्हारला भेटायला. कुठं आहे.